मित्रहो, भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचं आतलं राजकारण तसं सहसा कोणाला कळत नाही, लक्षात येत नाही. म्हणजे कसं आहे बघा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं हे सगळं राजकारण असतं. म्हणजे बोलायचं काहीच नाही, पण करायचं मात्र काहीही सोडायचं नाही. मित्र मित्र म्हणायचं, मिठी मारायची आणि पाठीत खंजीर खुपसून मोकळं व्हायचं असं राजकारण भाजपाचं असल्याचा आरोप विरोधक आजवर सातत्यानं करीत आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे दोघेही महायुतीमध्ये भाजपच्या सोबत आहेत, पण तरी सुद्धा या दोघांनाही दाबून टाकण्याचा प्रयत्न भाजपानं सातत्यानं केलेला आहे. त्यांना नामहरम करण्याची एक सुद्धा संधी भाजपानं आजवर सोडलेली नाही. आता बघा, राज्यामध्ये लिंगपिसाट तो भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण बहुचर्चित आहे. राज्यातले बडे बडे नेते आणि मंत्री यांचा संबंध या खरातशी असल्याचं समोर सुद्धा आलेलं आहे. यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. SIT कडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे आणि रोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यापर्यंत जात असल्यामुळंच या प्रकरणाचा खोलवर तपास केला जात आहे. अन्यथा हे प्रकरण केव्हा संपवून टाकलं असतं असा एक मोठा आरोप आता झालेला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी हा अत्यंत खळबळजनक आणि तेवढाच धक्कादायक आरोप केलेला आहे. नाशिकच्या या बंधू अशोक खरातच्या प्रकरणी एकनाथ शिंदे यांचं कनेक्शन असल्यामुळंच या प्रकरणाचा सर्वार्थानं तपास सुरू झालेला आहे. खरात प्रकरण आज घरोघरी पोहोचलं यासाठी आभार मानले पाहिजे ते एकनाथ शिंदे यांचे, कारण हा बाबा एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता आणि अजित पवारांच्या गटातील रुपाली चाकणकर याची भक्त नसती तर कधीच हा बाबा उघड झाला नसता. कदाचित पहिलेच प्रकरण पोलिसांनी त्यांच्या पातळीवर दाबवून टाकलेले किंवा दाबून टाकावं अशा प्रकारच्या सूचना त्यांना मिळाल्या असत्या. पण एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादीला धडा शिकवायचा आहे म्हणून उत्तम प्रकारे हे प्रकरण हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या असा धक्कादायक आणि तेवढाच खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी केला. एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर यांच्यासारख्या मित्रपक्षातल्या नेत्याचा संबंध या भोंदू खरातशी असल्याचं समोर आल्यामुळं या प्रकरणाचा तपास करू देत आहेत. अशोक खरात या भोंदू बाबाचं प्रकरण उघड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पाहिजेत. म्हणूनच खरात प्रकरणाच्या सर्वार्थानं तपास होऊ लागलेला आहे. भोंदू अशोक खरातचे IPS महिला अधिकारी आणि अनेक असे अधिकारी आहेत त्याचे शिष्य आहेत. हा खरात विविध माध्यमातून एखाद्या व्यक्तीची ब्लॅक इन्कमची माहिती काढायचा, त्यानंतर स्वतःचं बनावट इन्कम टॅक्स ऑफिसर तयार करायचा आणि त्यांच्या माध्यमातून धाडी सुद्धा टाकायचा. अशा प्रकारे या माध्यमातून पैसे उकळायचा. तेव्हा कुणीही पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांनीही हस्तक्षेप केलेला नाही असं सुद्धा श्याम मानव यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच त्यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीला गोत्यात आणण्यासाठीच अशोक खरात प्रकरणाचा तपास सखोल आणि बारकाईनं केला जात आहे. गृह खातं फडणवीस यांच्याकडे आहे. अर्थातच समजने वाले को इशारा काफी है. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, श्याम मानव यांनी केलेल्या या दाव्याशी तुम्ही सहमत आहात का? जरूर सांगा बरं. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.